सो बाल मित्रांनो, a very warm welcome to our family of Success Science Academy, a simple way to fall in love with physics. Our chapter is motion in a plane, and our first topic in that chapter is rectilinear motion, एका रेषेतली मोशन. आतापर्यंत झाले आपले 4 न्यूमेरिकल्स. Here we have fifth numerical on the board. A car moving along a straight road. कार चालली एका स्ट्रेट रोडने विथ द स्पीड ऑफ 120 किलोमीटर पर आवर. कार 120 किलोमीटर पर आवर ने चालली, म्हणजे इनिशियल स्पीड मला तिचा दिलेला आहे. ओके बच्चा, इज ब्रॉट टू रेस्ट. बच्चा तिला काय केलं, इज ब्रॉट टू रेस्ट, तिला थांबवलं बाय अप्लाइंग द ब्रेक्स. ऑब्वियस ब्रेक लावल्यानंतर हळूहळू जाऊन कार पुढे थांबणार आहे. कार कव्हर्स डिस्टन्स ऑफ 100 मीटर बिफोर इट स्टॉप्स. थांबण्याच्या अगोदर कार 100 मीटर डिस्टन्स पूर्ण करते. सो बच्चा लेट्स हॅव अ डायग्राम हिअर, की माझी कार आहे, इथं कुठेतरी थांबली आहे ती, बरं का, चालली होती 120 किलोमीटर पर आवर ने. तुम्हाला माहिती आहे की मी गिव्हन मध्ये एकदा स्पीड लिहितो. अर्थात दोन गोष्टी काढायच्यात, फाइंड दे आर सेइंग एव्हरेज रिटार्डेशन आणि टाइम टेकन. ओके, सो जे निगेटिव्ह एक्सलरेशन आहे थांबल्याच्या नंतर अर्थात इट विल बी निगेटिव्ह, ते काढायचे. दुसरं म्हणजे टाइम, ह्या गोष्टी काढायच्या आपल्याला. चलो, सो गिव्हन मध्ये ह्या स्पीडने चालली, इनिशियल स्पीड 120 आहे. सो बच्चा यू इज इक्वल टू 120 किलोमीटर पर आवर. तुम्हाला माहिती आहे किलोमीटर पर आवरचे मीटर पर सेकंड करायचे असतील, किती नाही गुणायचं, 5/18. का, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. सो यू मे राईट 1000 भागिले 1 आर म्हणजे 3600 सेकंद, 1000 भागिले 3600 बिकम्स 5/18. सो 6 ने भाग जातो, 6 दूने 12, 6 0 0, 6 3 18. सो प्यारे बच्चों, 20 100/3 मीटर्स पर सेकंड. ठीक आहे, आय विल कीप इट ऍज इट इज. चलो बच्चा, पुढे काय देता येत, इज ब्रॉट टू रेस्ट. सो ह्या स्पीडने ती चालली होती माझी कार. u इज इक्वल टू 100/3 मीटर पर सेकंड. रेस्ट म्हणजे v इज इक्वल टू 0. फायनल स्पीड काय झाला बेटा, 0, कारण की ती रेस्टला आली, v0. कार कव्हर डिस्टन्स ऑफ 100 मीटर. थांबण्याच्या अगोदर आपल्या कारने s इज इक्वल टू किती केलं बेटा, 100 मीटर डिस्टन्स कव्हर केलं थांबण्याच्या अगोदर. फाइंड एव्हरेज रिटार्डेशन. चलो, सो शुरू किया जाए. फर्स्ट मध्ये गिवन गोष्टी एवढ्याच होत्या, सोल्युशन. फर्स्ट मध्ये मला काढायचे एव्हरेज रिटार्डेशन. सो बच्चा, रिटार्डेशन काढण्यासाठी इथे बघ माझ्याकडे डिस्प्लेसमेंट आहे आणि व्हेलॉसिटी आहे. सो रिलेशनशिप बिटवीन डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी वी कॅन अप्लाय. ऑल राईट, सो व्हॉट इज रिलेशनशिप बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी? इट इज v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. आहे की नाही, स्टँडर्ड फॉर्म्युला. रिलेशन सहित लक्षात ठेवायचं बरं का ते, कारण बघ ना इथे डिस्प्लेसमेंट आहे, व्हेलॉसिटी आहे, व्हॉट इज रिलेशन, v स्क्वेअर इज u स्क्वेअर प्लस 2as. त्यातला v किती आहे बेटा, 0 इज इक्वल टू u चा स्क्वेअर. सो मी त्याला 100/3 इंटू 100/3. ओके, बर, प्लस 2 इंटू a, आपल्याला हा a माहित नाही ना, आणि s इज द डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स. एका स्ट्रेट मध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट एकच झाले इन द व्हॅल्यू, लाईक इन मॅग्निट्यूड. ठीक आहे, ओके. चलो बच्चा, ही डिश क्या हे दोन्ही 100 कॅन्सल आउट होऊन जातील, येस और नो. ओके, सो दिस प्लस 2a विल बिकम मायनस 2a ओव्हर हिअर इज इक्वल टू 100/3 हा प्लस 2a मायनस 2a आला, 100/3 झालं. 2 ने भाग दे, वरती राहील 50. सो a विल बी, सो बच्चा दिस इम्प्लाइज ऍक्सलरेशन विल बी, हे मायनस साइन पलीकडे जाईल, 50/9 केलं तर 9×5=45.50 उरतील, पुन्हा 9×5=45. ओके, पुन्हा एकदा 50 उरतील. सो -5.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे झालं एव्हरेज रिटार्डेशन. बघ ना, निगेटिव्ह आलं, निगेटिव्ह ऍक्सलरेशन इज कॉल्ड एज रिटार्डेशन. सेकंड मला काय म्हणतात ते, फाइंड टाइम टेकन बाय कार टू कम टू रेस्ट. आता डिस्प्लेसमेंट एवढं कव्हर केलंय,
वेळ किती लागेल तर रिलेशनशिप बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम आपलं दुसरं इक्वेशन. सो यस इज इक्वल टू ut प्लस 1/2 AT स्क्वेअर. क्लिअर बेटा. बर आता माझ्याकडे यस आहे विच इज 100 मीटर्स, यू आहे 100/3, टी माहित नाहीये ऍज इट इज ठेवू, प्लस 1/2 ऍक्सलरेशनची व्हॅल्यू आहे -5.55 कारण की ते निगेटिव्ह रिटार्डेशन आहे. बर इंटू टी चा स्क्वेअर. ओके एकदा स्क्रीनशॉट घ्या पुढे सिम्प्लिफाय करतो मी. डन. एक काम करूया v इज इक्वल टू यू प्लस एटी वापरूया. जस्ट अ मिनिट. आपण v इज इक्वल टू यू प्लस एटी विल बी व्हेरी इझी, दिस विल बी कॉम्प्लिकेटेड. जमतं याने पण इट विल बी कॉम्प्लिकेटेड. ओके बेटा आपण रिलेशन काय वापरू v इज इक्वल टू यू प्लस एटी जे आपल्यासाठी इझी आहे. सेकंड वन हे इझी आहे, v इज इक्वल टू यू प्लस एटी. ओके v is 0, u is 100/3, acceleration -5.55 into t. This implies -5.55 t. आपण अलीकडे घेऊ इज इक्वल टू, अच्छा ते मायनस इकडे येऊन प्लस होऊन डाव्या साईडला प्लस होऊन जाईल. उरल काय बेटा इथे 100/3 हे काय ही टर्म फक्त अलीकडे आली. हा जो 5.55 आहे त्याला तिकडं डिवाइडला घेऊन जाऊ. एक काम करूया आता 5.55 आहे त्याला 5. त्याला अप्रॉक्सिमेटली 5 कन्सिडर करू बिकॉज अदरवाइज वी विल नीड लॉग. सो दिस इम्प्लाइज टी इज इक्वल टू, आता अप्रॉक्सिमेट करू आपण डेश क्या याला 5 कन्सिडर करू जेणेकरून हे काय होईल 20. सो टी इज अप्रॉक्सिमेटली, बट आय एम रायटिंग अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू बिकॉज MCQ असेल मल्टिपल चॉईस क्वेश्चन असेल तर आपण क्लोज जाऊ शकतो इन दिस वे. सो अप्रॉक्सिमेटली 6 पॉइंट बघ ना 318.20 66 सेकंड दिस मच अप्रॉक्सिमेट टाइम इज देअर. परत सांगतो हे सम सिंपल आहे. एक कार आहे 120 किलोमीटर पर आवर ने चालली होती म्हणजेच बेटा 100/3 मीटर पर सेकंड आपण केलं ना 120 5/18 केलं तर ते आलं 100/3. हा झाला इनिशियल स्पीड. ह्या स्पीडने ती चालली होती. ब्रेक केलं हळूहळू जाऊन कार थांबली. इथं स्पीड 0 झाला. तोपर्यंत तिने किती डिस्टन्स घेतलं होतं 100 मीटर. ऑल राईट. मग v0 एवढं मी लिहिलं. मला काढायचं काय होतं बेटा म्हणजे ते जे आपण ब्रेकिंग केलं तर निगेटिव्ह जे ऍक्सलरेशन ते काढायचं होतं आपल्याला. सो v स्क्वेअर का रिलेशन हे वापरलं तर इथे बघ ना डायग्राम मध्ये डायग्राम विल गिव्ह यू फील. डिस्प्लेसमेंट 100 आहे, वेलोसिटी इनिशियल फायनल ह्या व्हॅल्यू रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड वेलोसिटी लिहिलं. मग v0 u ची व्हॅल्यू स्क्वेअर असल्यामुळे डबल रिपीट केली प्लस 2a आणि s ची व्हॅल्यू 100 टाकली. सिम्प्लिफाय केलं मला ऍक्सलरेशन भेटलं. बर v is u plus at का वापरलं हे. s is ut plus half at स्क्वेअर जमलं असतं बट इट वुड हॅव बिकम कॉम्प्लिकेटेड. थोडंसं लेंदी. हे सोपं पडलं आपल्याला. v0 टाकला, u ची व्हॅल्यू बघ 100/3 टाकली, a वॉज निगेटिव्ह व्हॅल्यू टाकली, ही निगेटिव्ह इकडं घेतली. 5.5 आहे मी त्याला 5च कन्सिडर केलं अप्रॉक्सिमेटली. भाग दिला 6.66 सेकंड अप्रॉक्सिमेट आन्सर आलं. स्क्रीनशॉट घ्या. ठीक. सो बेटा we have question number 6 here. A stone is thrown vertically upwards from ground. ग्राउंड वरून एक दगड वरती फेकला विथ वेलॉसिटी 15 मीटर पर सेकंड. समजा हे ग्राउंड आहे, समजा हे ग्राउंड आहे. इथून काय केलं एक दगड वरती फेकला कितीने विथ वेलॉसिटी ऑफ 15 मीटर्स पर सेकंड. ह्या स्पीडने त्याला वरती फेकला. ऍट द सेम टाइम त्याच वेळी बरं का ऍट द सेम इन्स्टंट त्याच वेळी, इन्स्टंट म्हणजे काय इन्स्टंट ऑफ टाइम त्याच वेळी, ए बॉल इज ड्रॉप्ड फ्रॉम अ पॉइंट. एक बॉल त्याच वेळी ड्रॉप्ड फ्रॉम द पॉइंट डायरेक्टली अबव स्टोन. डायरेक्टली अबव स्टोन. हे बघ 15 मीटर पर सेकंड डायरेक्टली अबव स्टोन. इथून काय केलं एक बॉल खाली फेकला. एक बॉल काय केला बेटा खाली फेकला. ठीक आहे बॉल खाली येतोय स्टोन वरती चाललाय. चलो आय विल राईट स्टोन हियर. स्टोन वरती खाली कोण येतोय बच्चा बॉल खाली येतोय डायरेक्टली अबव फ्रॉम द हाईट ऑफ 30 मीटर. किती हाईट बघ ना ग्राउंड पासून मला हाईट दिली 30 मीटर्स.
सो हा जो स्टोन आहे किती मीटर हाईटला बेटा? 30 मीटर हाईटला फ्रॉम द ग्राउंड. ऍट व्हॉट हाईट फ्रॉम द ग्राउंड विल स्टोन अँड बॉल मीट? ग्राउंड पासून कोणत्या पर्टिक्युलर हाईटला स्टोन आणि बॉल दोघे भेटतील? आर यू अंडरस्टँडिंग बेटा? सो एक पर्टिक्युलर हाईट आपण अशी म्हणू की इथं इथं स्टोन आणि बॉल दोघे भेटतील. ह्या पॉइंटला स्टोन आणि बॉल भेटतील. सो मला एक कंडिशन काय भेटेल बेटा? डिस्प्लेस किंवा डिस्टन्स कव्हर्ड बाय स्टोन अधिक डिस्टन्स कव्हर्ड बाय बॉल फ्रॉम अप इज 30. आय रिपीट, डिस्टन्स कव्हर्ड बाय स्टोन खालून वरती, स्टोन काहीतरी गेला, समजा एक्स डिस्टन्स गेला, बॉल काहीतरी वाय डिस्टन्स आला, तर ते एक्स अधिक वाय हॅज टू बी 30. लॉजिक का आलं? डोंट वरी, मी आता मस्तपैकी सोडवतो याला. बघ लक्ष दे बेटा, मी पहिले स्टोनची स्टोरी लिहितो. ओके, डिस्टन्स कव्हर्ड बाय स्टोन असली तुम्ही, डिस्टन्स कव्हर्ड, इथं सोल्युशन आहे बेटा, हे डिस्टन्स कव्हर्ड बाय स्टोन. आता बघ बेटा, हा जो माझा स्टोन आहे जो वरती चाललाय विथ स्पीड, म्हणजे माझ्याकडे व्हेलॉसिटी बघ, एक व्हेलॉसिटी आहे आणि हे डिस्टन्स आहे. सो डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी किंवा डिस्टन्स आणि एका रेषेत असल्यामुळे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट एकच आहे, डोंट गेट कन्फ्युज. सो डिस्प्लेसमेंट अँड टाइम हे रिलेशन मी वापरतो. यस इज इक्वल टू ut प्लस हाफ एटी स्क्वेअर, हे स्टँडर्ड इक्वेशन मला माहिती आहे. मग बेटा ह्या यस ला मी सफिक्स काय लावू? स्टोन. स्टोन इज इक्वल टू यू, इनिशियल स्पीड किती आहे बच्चा? 15, टाइम मला नाही माहिती, प्लस 1/2, हा जो ऍक्सलरेशन आहे खालून वरती चाललाय, तर ए इज मायनस जी. स्टोनच्या केसमध्ये मला काय कन्सिडर करावं लागेल बेटा? फॉर स्टोन, अरे बाबा खालून वरती चालला ना, ऍक्सलरेशन. पृथ्वी कोणाला पण कुठे खेचते? प्रत्येक बॉडीला खाली खेचते, पण आपण तर वरती चाललो. सो आय हॅव टू टेक निगेटिव्ह साइन. हा जो बॉल आहे बच्चा, ह्या बॉल साठी मला काय कन्सिडर करावं लागेल? ए इज इक्वल टू जी, पॉझिटिव्ह जी, कारण खाली आहे ना, वरती फेकला, ग्रॅव्हिटी तर खाली असते. सो उलट झालं ना, निगेटिव्ह साइन. बॉल तर मस्तपैकी खाली येतोय, फ्री फॉल, सो ऍक्सलरेशन इज जी. ठीक आहे, 1/2. बर, ऍक्सलरेशनला काय घ्यायचं बेटा? मायनस जी इंटू टी. माहितीये का मला? नाही माहिती. ठीक आहे, बर, मग ह्या इक्वेशनला काय लिहू? 15t मायनस 1/2 GT स्क्वेअर झालं. बर, आता डिस्टन्स कव्हर्ड बाय स्टोन घेऊ आपण. ओके, डिस्टन्स कव्हर्ड बाय बॉल, कारण की आपलं स्टोन झालं ना. ठीक आहे ना बेटा, स्टोन झाला. आता बॉल, बॉल किती डिस्टन्स कव्हर करेल? सो यस, त्याला सफिक्स काय लावूया? बॉल इज इक्वल टू, बॉल तर वरून मस्तपैकी खाली सोडलाय. सो जेव्हा एखादा ऑब्जेक्ट वरून खाली सोडत, हा हा पेन आहे माझ्यात बघा, सोडला, टिंग. सो सोडल्याच्या नंतर त्याला व्हेलॉसिटी भेटली, बट इनिशियल स्पीड वॉज 0. whenever the motion starts इनिशियल स्पीड इज 0, नंतर त्याला स्पीड भेटत गेला. आर यू अंडरस्टँडिंग? चला, सो परत एकदा माझ्याकडे डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी, हे एवढं डिस्टन्स कव्हर केलं नाही. आर यू गेटिंग? हे बघ मी इथं दाखवतो इथपर्यंत, बरं का बेटा. दिस इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द स्टोन आणि दिस इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉल. क्लिअर बेटा? बर, यस, बॉल इज इक्वल टू यू इज 0 प्लस 1/2 ऍक्सलरेशनला काय टाकूया? जी गुणिले टी स्क्वेअर. आर यू अंडरस्टँडिंग? बर, आता बेटा लक्ष दे, हे दोन इक्वेशन आले मला, राईट, फर्स्ट आणि सेकंड. बर, आता मी काय म्हणू? दे आर मीटिंग ऍट पॉइंट पी. इथं डायग्राम मध्ये पी दाखवू पॉइंट. ओके ओके, हा, मी म्हणतो लेट स्टोन आणि बॉल मीट ऍट पी. हे पॉइंट पी ला भेटले दोघं, तर मी असं म्हणू, यस ऑफ द स्टोन प्लस यस ऑफ द बॉल इज 30. यस डिस्प्लेसमेंट ऑफ द स्टोन
अधिक डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉल इज इक्वल टू 30. आर यू गेटिंग? हे इम्पॉर्टंट इक्वेशन म्हणलं माझ्यासाठी, नाही काय? 1 आणि 2 यस ऑफ द स्टोन 15t मायनस 1/2 GT स्क्वेअर 1/2 GT स्क्वेअर झालं. पुढे प्लस 1/2 GT स्क्वेअर इज इक्वल टू बेटा 30. आता मायनस हाफ GT स्क्वेअर आणि प्लस हाफ GT स्क्वेअर झाले कॅन्सल. 15t इज इक्वल टू 30. सो टी किती आला बेटा? 30 भागिले 15, 15 दुने 30. सो 2 सेकंड. सो बेटा हाऊ मच टाइम आफ्टर विच दे विल मीट? दे विल मीट आफ्टर 2 सेकंड्स. क्लिअर आहे? बोलो एकदम समजलं इथपर्यंत क्लिअरली? बघ बेटा अजून एक क्वेश्चन इथे काय, हे टाइम तर आला, हाऊ मच टाइम तर आला, बट ते काय म्हणतात ऍट व्हॉट हाईट फ्रॉम द ग्राउंड. ग्राउंड पासून किती हाईटला? मग मला यस ऑफ द स्टोन काढावं लागेल. आर यू गेटिंग? हा. सो यस ऑफ स्टोन इज इक्वल टू, हे बघ इथं व्हॅल्यू टाका 15t. सो 15 गुणिले टी ची व्हॅल्यू किती टाकूया? 2 वजा 1/2 ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असते 9.8, परंतु नेहमी तिला 10 कन्सिडर करायचं, राऊंड फिगर घ्यायची. इंटू टी चा स्क्वेअर, टी किती आहे 2 चा स्क्वेअर किती झाला बच्चा? किंवा त्याला असले 2 इंटू 2 स्क्वेअर, हा 2 कॅन्सल आउट झालं. सो विल बी आन्सर बेटा 15 दुने 30 वजा 10 गुणिले 2 20. 30 मधून 20 गेले किती आले? 10 मीटर, कारण की डिस्टन्स मीटर मध्ये. सो इथून हायस्ट स्टोन किती आला? 10 मीटर्स. ग्राउंड पासून 10 मीटर वरती किती सेकंदात? 2 सेकंदात भेटेल. प्लीज टेक स्क्रीनशॉट. ओके. सो बेटा 7th क्वेश्चन इज हियर. ए बॉल इज ड्रॉप्ड फ्रॉम द टॉप ऑफ द बिल्डिंग. बिल्डिंगच्या टॉप वरून काय केलं? बॉल एक सोडून दिला. 122.5 मीटर हाय. ती बिल्डिंग 122.5 मीटर हाय. सो मला जसं मगाशी केलं होतं आपण बेटा, हाऊ लॉंग विल इट टेक टू रीच द ग्राउंड. सो लेट्स टेक दिस ॲज द ग्राउंड. एक बॉल आहे बेटा, ओके, सोडला, चिक 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 चिक. ऑब्वियस आहे तो इथे येऊन पडणार आहे खाली. ओके, वरतून सोडलाय तो. ठीक आहे, 122.5 मीटर आहे. सो यस 122.5 मीटर. हाऊ लॉंग विल इट टेक? सो आपल्याला टाइम काढायचा, राईट. व्हॉट विल बी इट्स वेलोसिटी व्हेन इट स्ट्राइक्स द ग्राउंड? सो बच्चा गिवन लिहितो मी. गिवन मध्ये मला फक्त त्यांनी यस इज इक्वल टू दिलंय 122.5 मीटर. हाऊ लॉंग विल इट टेक टू रीच द ग्राउंड? खाली पोहोचण्यासाठी लागलेला वेळ म्हणतायत मला किती असेल. व्हॉट विल बी इट्स वेलोसिटी व्हेन इट स्ट्राइक्स द ग्राउंड? तो जेव्हा धडकणार आहे खाली तर ती वेलोसिटी किती असेल? सो ऍट द बॉटम किती वेलोसिटी असेल हेही मला काढायचंय. सो बच्चा व्हीज क्वेश्चन मार्क, टाइम आणि वेलोसिटी आपल्याला काढायच्या. जेव्हा बॉल खाली पडतो ना बेटा, लक्षात ठेवायचं देर इज नो एनी रेजिस्टन्स, एअर रेजिस्टन्स, फ्री फॉल आहे असं लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? जो बॉल आहे तो खाली पडतोय, फ्री फॉल. सो ऍक्सलरेशन जी आपण मगाशी नाही घेतलं का, इज जी फ्री फॉल. काय बेटा? फ्री फॉल, कॉन्सेप्ट ऑफ 9th स्टँडर्ड. एखादा ऑब्जेक्ट वरून खाली सोडला, टिंग, फ्री फॉल. काय काय त्याच्यामध्ये गोष्टी असतात फ्री फॉलच्या बाबतीत? यू इज 0, इनिशियल स्पीड इज 0. ओके, इनिशियल स्पीड यू इज 0 आणि ए इज जी. क्लिअर आहे? वरतून एखादा ऑब्जेक्ट सोडताय तुम्ही, इनिशियल स्पीड इज 0 आणि ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जे ऍक्सलरेशन इज ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. चलो सॉल्व्ह करू आपण याला सोल्युशन. बेटा विषय डिस्प्लेसमेंट आणि टाइमचा आहे. सो आय हॅव टू कन्सिडर रिलेशनशिप ऑफ डिस्प्लेसमेंट अँड टाइम. मी तर म्हणू ए जी, नाही का, ते पण इथे लिहून टाकलं. सो बेटा यस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर. डिस्प्लेसमेंट अँड टाइम कशामुळे? तर बघ डिस्प्लेसमेंट मला त्यांनी दिलेलं आहे, टाइम मला काढायचा आहे. ठीक आहे, बर. मग आता मला हे 122.5 हे माहिती आहे, यू तर 0 आहे त्यामुळे ही टर्म 0 झाली. बर, प्लस 1/2 ऍक्सलरेशनला काय टाकूया? जी. टी माहिती का बेटा? नाही, इट इज अननोन. सो 122.5. आता हा जो भागिलेचा 2 आहे इथं गुणिले घेऊ आपण.
ऑल राईट. सो गुणिले केला तर काय होईल बेटा, 2 पंचे 10, हा चाल 1, 2 दुने 4 आणि 5, 2 दुने 4 आणि 2 1 2. आर यू गेटिंग? सो 145 इज इक्वल टू जी ची व्हॅल्यू किती असते बेटा, 10 टी स्क्वेअर. आय रिपीट, काहीच नाही राव, भागिलेचा 2 गुणिले घेतला, इथं गुणिले केला, जी ची व्हॅल्यू 10 टाकली. नेहमी लक्षात ठेवा, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती घ्यायची बेटा कायम, 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. झालं. बर, आता 10 आहे, इथं भागिले येईल तर 14.5 होईल ना. 14.5 इज इक्वल टू टी स्क्वेअर. सो बच्चा टी टाइम स्क्वेअर रूट मध्ये 14.5 विच इज इक्वल टू, आता ही काय राऊंड फिगर नाही, पण हे कोणाच्या जवळ जाते, 16च्या, म्हणजे अप्रॉक्सिमेटली म्हणू का मी 4च्या आसपास. ठीक आहे ना, 4 सेकंड्स अप्रॉक्सिमेट करून टाकला, पण अप्रॉक्सिमेट करून टाकलं. स्क्वेअर ऑफ 16 इज 4, 4च्या आसपास. ठीक आहे, टेन्शन नाही घ्यायचं. बर, पुढे जाऊया. मला व्ही काढायचा आहे. ऑब्वियस आहे बच्चा, व्ही इज यू प्लस एटी. सो व्ही इज यू प्लस एटी. इनिशियल स्पीड इज 0 प्लस ए इज जी, आणि टी आपल्याला माहिती आहे अप्रॉक्सिमेटली 4. सो बेटा जी इज 10 इंटू 4, 40 मीटर पर सेकंड. ह्या स्पीडने तो येईल. स्क्रीनशॉट घ्या. Question number 8 is saying initial velocity of object is u vector 5i cap plus 10j cap मीटर पर सेकंड. या साइड मध्ये दिला. इट्स कॉन्स्टंट ऍक्सलरेशन, ऍक्सलरेशन कॉन्स्टंट आहे तरच न्यूटनची इक्वेशन चालतील, अदरवाइज नॉट. इज ए वेक्टर इज 2i cap plus 3j cap मीटर पर सेकंड स्क्वेअर. क्लिअर. बच्चा आपल्याला म्हणतात डिटरमाइन वेलोसिटी आणि डिस्प्लेसमेंट. आम्हाला वेलोसिटी आणि डिस्प्लेसमेंट काढा आफ्टर 5 सेकंद वेक्टर फॉर्म मध्ये. सो आन्सर्स मला काढताना काय करावं लागणार आहे बेटा, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन गोष्टी काढून घ्यायच्या. डोंट वरी, टाइम दिलेला आहे 5 सेकंड. ठीक आहे, आता एक काम करू बेटा, मला वेलोसिटी काढायची, डिस्प्लेसमेंट काढायची. वेलोसिटी कशी काढणार मी, यू आपलं व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. सो यू आहे, ए आहे, टी आहे. येस सर, ठीक आहे ना. चलो बेटा, वेलोसिटी, वेलोसिटी मी असं म्हणतो, वेलोसिटीची काढायची ना बेटा, तर वेलोसिटीचं पहिली गोष्ट म्हणजे मॅग्निट्यूड, पहिली गोष्ट म्हणजे मॅग्निट्यूड, अँड सेकंड थिंग डायरेक्शन. कारण वेक्टरच्या टर्म्स मध्ये दिलंय ना, तर मॅग्निट्यूड डायरेक्शन दोन गोष्टी काढायच्या. सो वन बाय वन आपण चालू. व्ही इज इक्वल यू प्लस एटी सोबतच्या वेक्टर मध्ये व्ही वेक्टर इज यू वेक्टर प्लस ए वेक्टर, टाइम तर बिचारा स्केलर आहे. कम ऑन, टेन्शन घेऊ नको, त्यांनी वेक्टर फॉर्म दिलाय ना, मग व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. वेक्टर्स मध्ये लिहू ना, व्ही वेक्टर आहे, यू वेक्टर आहे, ए वेक्टर आहे, टी बिचारा स्केलर आहे. डन. चलो, सो बच्चा दिस इज इक्वल टू यू वेक्टर लिया 5i cap प्लस 10j cap, 5i cap प्लस 10j cap, हा झाला यू वेक्टर, प्लस ए वेक्टर 2i cap प्लस 3j cap गुणिले टाइम किती आहे बेटा 5, स्केलर आहे ती फक्त व्हॅल्यू असते, विच इज 5. दिस इज इक्वल टू 5i cap प्लस 10j cap प्लस 5 दुने 10, 5 ने गुण ना, 5 दुने 10 i cap प्लस 3 गुणिले 5 किती झाले बेटा 15 j cap. चला आता सिम्प्लिफाय, 5 i cap आणि 10 i cap किती झाले बच्चा 15 i cap. बरं 10 j cap आणि 15 j cap किती झाले 25 j cap. क्लिअर बेटा. सो हा झाला व्ही वेक्टर माझा. आता मला जर का वेक्टर माहितीये तर त्याचं मॅग्निट्यूड कसं काढतो बेटा मी, इट्स मॅग्निट्यूड इज व्ही रूट मध्ये आय कॅप वाला जो कोइफिशियंट आहे त्याचा स्क्वेअर प्लस जे कॅप वाला जो कोइफिशियंट आहे त्याचा स्क्वेअर. सो बच्चा रूट मध्ये 15चा स्क्वेअर आहे 225 प्लस 25चा स्क्वेअर आहे 625, रूट मध्ये 600 200 850, रूट मध्ये 850, तर अप्रॉक्सिमेटली 850 ला मी 900 करतो आणि 900चं रूट काय बच्चा 30. आर यू गेटिंग. सो अप्रॉक्सिमेटली 30 मीटर्स पर सेकंड. अर्थात ते लॉगने आपल्याला क्लोज जात आहे तर ज्यादा टेन्शन घेऊ नका, स्किप इट. व्ही इज 30 मीटर पर सेकंड. क्लिअर बच्चा. हे काय आलं मॅग्निट्यूड वेलोसिटीचा. बच्चा सेकंड थिंग आय वॉन्ट डायरेक्शन. सेकंड थिंग आय वॉन्ट
डायरेक्शन फॉर माय वेलोसिटी. डायरेक्शन कसं काढणार बेटा? ऑलवेज रिमेंबर डायरेक्शन इज गिवन बाय tan. In fact that angle is taken by tan which is height upon base किंवा perpendicular upon base. नेहमी लक्षात ठेवा जो tan आहे ना बेटा, ओके, which is tan theta. तर इथं लक्ष दे, वेलॉसिटीचा व्हर्टिकल कंपोनंट भागिले हॉरिझॉन्टल कंपोनंट. ओके, हाईट अपॉन बेस असाच दिला जातो नेहमी विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस आपण लिहू. सो टॅन थीटा इज व्ही वाय अपॉन व्ही एक्स विच इज इक्वल टू व्ही वाय किती आहे बेटा? 25. अरे बघ ना, व्ही एक्स आय कॅप प्लस व्ही आय कॅप एक्स ऍक्सिसच्या अलॉंग जो कंपोनंट आहे हॉरिझॉन्टल तो 15, व्हर्टिकल वाला 25. सो 25 अपॉन 15. सो 5 25 आणि 5 त्रिक 15 विल बिकम 1 पॉइंट. बघ ना, 5 ला 3 ने भाग दिला 1.20. सो 6. ठीक आहे. येस. सो बेटा हे टॅन थीटा आहे. सो देअरफॉर बेटा थीटा इज टॅन इनव्हर्स ऑफ 1.66. ओके. सो लॉग टेबल ओपन करून नॅचरल टँजन्स मध्ये ज्या व्हॅल्यूज असतात तिथे 1.66 बघून आपण डिग्री मध्ये हा अँगल लिहू शकतो. आय हॅव द आन्सर, सो आय एम रायटिंग बेटा, अँड दॅट आन्सर इज 59 डिग्री. ऑल राईट, ठीक आहे ना. सो थीटा इज 59 डिग्री विथ एक्स ऍक्सिस असं लिहायचं. ओके, दिस इज द मेथड टू राईट द आन्सर. टेक द स्क्रीनशॉट बेटा. डन. ओके. सो बेटा आता काढायचंय डिस्प्लेसमेंट, अर्थात त्याला पण मॅग्निट्यूड पण असणार आहे आणि डायरेक्शन पण असणार आहे. तो सुरू किया जाए. मॅग्निट्यूड डिस्प्लेसमेंट यस इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर, ut प्लस 1/2 at स्क्वेअर. यस, वी हैव एवरीथिंग. सो बच्चा यस वेक्टर इज u वेक्टर इंटू t प्लस 1/2 at स्क्वेअर इज वेक्टर क्वांटिटी, t स्केलर. जे वेक्टर त्या डोक्यावर एरो, बाकीचे ऍज इट इज, which is equal to u vector. बघ 5i cap plus 10j cap. ओके, 5i cap plus 10j cap गुणिले t किती आहे बच्चा? 5 plus 1/2. Acceleration is a vector quantity given 2i cap plus 3j cap गुणिले t चा स्क्वेअर. t किती आहे बच्चा? 5 into 5. I will write 25. t चा स्क्वेअर बघ ना, 5 चा स्क्वेअर किती झाला? 25. which is equal to 5i cap plus 10j cap. बर, 25 भागिले 2 ने ह्या दोघांना गुणूया आपण. चल एक स्टेप वाढवतो तुम्ही, डोंट वरी. 25 अपॉन 2 गुणिले 2i cap प्लस 25 अपॉन 2 गुणिले 3j cap which is equal to हा 2 आणि हा 2 झाला कॅन्सल. सो 5i cap आणि 25i cap किती झाले? 30i cap. बर का, आता इथे 25 भागिले 2, एक काम करूया, हा 10 हे 3/2. बर, याला 2 ने भाग देऊ, किती होईल? 12.5. याला 3 ने गुणू. सो प्लस 10j cap प्लस 3 5 15, हात चाला 1. सो पॉइंट 3 2 6 1 7 आणि 3 1 3. सो दिस मच j cap is equal to 30i cap प्लस 37 झाले 47.5 j cap. हा झाला यस वेक्टर. मग बेटा याचा मॅग्निट्यूड काय होईल? रूट मध्ये 30 चा स्क्वेअर प्लस 47.5 चा स्क्वेअर. चला मग आता मी पुढे कंटिन्यू करतो. यस इज इक्वल टू रूट मध्ये 30 चा स्क्वेअर झाला 900 अधिक 47.5. परत एकदा हे 47.5 आहे, पण माझा तसा स्क्वेअर करायला अवघड झाला. आपण 50 कन्सिडर करू आणि त्या अप्रॉक्सिमेटचं सिम्बॉल टाकायचं. ओके, अप्रॉक्सिमेटली 50 चा स्क्वेअर किती बेटा? 2500. 5 चा 25, पुढचे 2 शून्य झालं. सो अप्रॉक्सिमेटली रूट मध्ये 25 आणि 9, बघ ना, 2500 आणि 900 किती झाले?
3400. बर हे कोणाचे अप्रॉक्सिमेट आहे रूट 3600च्या. आय एम जस्ट गोइंग क्लोज बेटा. सो हा कोणाचा स्क्वेअर होईल 60चा. सो 60 मीटर्स अप्रॉक्सिमेट डिस्प्लेसमेंट. मी जवळ गेलो त्याच्या. डन. चलो बेटा सेकंड इज डायरेक्शन. हे अप्रॉक्सिमेट करत चालायचं. ठीक आहे. आय एम अगेन रायटिंग डायरेक्शन बिकॉज दीज आर द बोर्ड न्यूमेरिकल्स. चलो डायरेक्शन साठी परत एकदा जशी मी डायग्राम काढली होती मगाशी बेटा. हे बघ हॉरिझॉन्टल कंपोनंट व्हर्टिकल कंपोनंट हा अँगल थिटा. डिस्प्लेसमेंट आहे मगाशी वेलोसिटी होती. व्हर्टिकल वाला एस वाय, हॉरिझॉन्टल वाला एस एक्स. टॅन थिटा काय असतं एक तर अपोजिट अपॉन ऍडिशन म्हणा किंवा हाईट अपॉन बेस म्हणा, जसं म्हणायचं तसं म्हणा. सो बच्चा टॅन थिटा विल बी एस वाय अपॉन एस एक्स. एस वाय म्हणजे व्हर्टिकल वाला जो जे कॅपचा जोडीदार आहे. सो इट विल बिकम कुठे गेला हा 47.5 आणि एस एक्स हॉरिझॉन्टल वाला विच इज 30. ओके विच इज इक्वल टू. चला हे जे केलं तर थीटा करू. परत एकदा काम करू अप्रॉक्सिमेट करू. चला याला 50 कन्सिडर करा खाली 30 इज अप्रॉक्सिमेटली 1.20 सो 66. ओके सो पुन्हा एकदा बच्चा theta is approximately 60 degree only. Theta is approximately 60 degree. Don't worry, this is 100% correct. We are very close. Okay, book मधला आन्सर आहे 60 डिग्री आणि 15 मिनिट. It is okay. चालतं ते. Are you getting बच्चा? So today we will stop here for physics only.